देवी अंबाबाई, यावेळी तरी मनासारखा निकाल लागू दे ग बाई. कृपा कर आमच्या घराण्यावर. नातू दे ग पदरात. आई अंबाबाई, नको ग आता आणखी परीक्षा पाहू. नाही सहन होत मला आता. अहो तुम्ही तरी ऐका माझं. 2 वेळेला पिशवी खाली केली आपण, मुलगी होती म्हणून. आणि यावेळेला देशमुख मॅडमना विचारलं तर केवढ्या ओरडल्या त्या. त्रास होईल हो पोरीला, बिना आईची पोर आहे ती. चला चला, उशीर होतोय आपल्याला. आई, कशी आहेस तू? मला तुझ्या कुशीत खूप छान वाटतं, पण मला तू दिसत नाहीस ग. मला तुला भेटायचंय लवकर. तिला आता 4 महिने झाले. आम्हाला मुलगा किंवा मुलगी चेक करायचं. काय बोलता मिस्टर पाटील तुम्ही हे? अहो, मुलगा मुलगी चेक करणं अलाउडच नाहीये. अहो मॅडम, घराण्याला वारस नको? यावेळी तरी आम्हाला नातू हवाच. कुठल्या जमान्यात वावरताय मिसेस पाटील? अहो, मुलगा आणि मुलगी दोन्ही निसर्गाचीच रूप आहेत. मुलीला जन्मालाच येऊ दिलं नाही तर निसर्गाचा समतोल बिघडेल आणि मग तुमच्या नातवाला लग्नासाठी बायको तरी मिळेल का? अजिबात या भानगडीत पडू नका. मावशी, देवी कुठली तुमची? अरे देवा, नशीबच फुटका म्हणायचं हो आमचं. ही पनवतीच म्हणायची. नुसत्या मुली जन्माला घालणारी सून मिळाली बघा मला. आई ग, आई, आई ग देवा. मला खूप त्रास होतोय. हा हा, मी गुदमरते. मला काहीतरी होतंय. आई, आई ग, आई, आई ग. हो, नर्स. कशी करते? आई ग, लवकर ये. आई, लवकर या, बघा ती कशी आई, करते. आई, बघा लवकर. आई ग. सर, पेशंट खूप सिरियस आहे, लगेच या. सॉरी, आम्ही नाही वाचवू शकलो तिला. माझे पोरगे. आजची ब्रेकिंग न्यूज. स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश. गर्भलिंग चिकित्सा करून अबॉर्शन दरम्यान महिलेचा मृत्यू. या नराधम डॉक्टरला शिक्षा झालीच पाहिजे. हो हो, झालीच पाहिजे.
इस कांड में शामिल सभी अपराधियों को पुलिस कस्टडी हो चुकी है। अधिक जानकारी के लिए देखते रहिए सिर्फ दुनियाभर आपके साथ 24/7। आज आपल्यासोबत सुप्रसिद्ध समाजसेविका आरतीताई आहेत. आरतीताई, या घटनेबाबत तुमचं काय मत आहे? स्त्रियांचे प्रमाण असेच घटत राहण्याचे अनेक दुष्परिणाम समाजाला भोगावे लागत आहेत आणि लागतीलही. त्यासाठी आपल्या देशात कायदा करावा लागेल, हीच एक मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. गर्भलिंग निदान करून स्त्री भ्रूण हत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे. दोषी व्यक्तींना कैद, दंड अशी शिक्षा होऊ शकते. दुर्दैवाने हा कायदा 1994 पासून अस्तित्वात असूनही त्याचा अंमलबजावणीमध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे या आणि अशा दुर्दैवी घटना आजही घडत आहेत. काय चुकलं माझं? का बळी दिलात माझा आणि माझ्या बाळाचा? दोषी आहात तुम्ही सगळे. माझ्या 3 निष्पाप मुलींचा जीव घेतलाय तुम्ही, हे जग बघण्यापूर्वीच. खुनी आहात तुम्ही. आणि डॉक्टर, तुम्ही सुद्धा फक्त पैशासाठी. काय करणार, लोक डिमांड करतात, कधी कधी प्रेशर पण आणतात. म्हणजे तुम्हाला सुपारी किलरच म्हणायला हवं. ज्याच्या हाती शस्त्र असतं ना डॉक्टर, त्याची जबाबदारी सगळ्यात जास्त असते. आणि तुम्ही सगळे, हो, तुम्ही सगळेही गुन्हेगारच आहात. तुम्ही फक्त ब्रेकिंग न्यूज करता. जीवाची किंमत फक्त ब्रेकिंग न्यूज आणि TRP पुरतीच. तुम्ही कमोडिफिकेशन करता, बाजारीकरण करता घटनांचं. का लगेच सगळं विसरता आणि विसरायला लावता समाजाला? का फाशीपर्यंत पोहोचवत नाही सगळ्याच गुन्हेगारांना? काढा ती डोळ्यावरची झापडं, सोडा ते मौन, ऐका ते हुंके आणि आक्रोश. न्यायदेवते, तू ही पट्टी काढ डोळ्यावरची. न्याय हवाय मला आणि जन्माला येऊ न दिलेल्या मुलींना न्याय हवा. कुठवर आतवर अंधार सोसावा, दिवा लागू दे रे देवा, दिवा लागू देवा, दिवा लागू दे रे देवा, दिवा लागू देवा. भारतात दरवर्षी 5 लाख मुली जन्माला येण्यापूर्वीच मारल्या जातात. सन 2011च्या जनगणनेनुसार 1000 मुलांमागे फक्त 919 मुली जन्माला आल्या. 1991 ते 2011 या 20 वर्षात हे प्रमाण 26 ने घटले आहे, जे अनैसर्गिक आहे. सोनोग्राफी सारख्या निदान तंत्राचा गैरवापर हे याचे महत्त्वाचे कारण आहे. 2001 ते 2008 या काळात 4.6% मुली जन्माला आल्याच नाहीत. असुरक्षित गर्भपात हे माता मृत्यूचेही महत्त्वाचे कारण असून दरवर्षी 8% स्त्रिया त्यामुळे मृत्युमुखी पडतात. स्त्री म्हणजे आद्यशक्ती. देवी म्हणून आपण तिची पूजा करतो. स्त्री म्हणजे आई, आपण तिला देवासमान मानतो. स्त्री म्हणजे सखी, स्त्री म्हणजे पत्नी, जीवापाड प्रेम करणारी, कुटुंबाला एकत्र ठेवणारी, सर्वांना सांभाळणारी स्त्री. देवी, पत्नी, प्रेयसी, बहीण म्हणून स्त्री आपल्याला चालते. मग मुलगी म्हणून का नको?
मुलाच्या हव्यासामुळे मुली जन्माला येण्यापूर्वीच नाकारल्या जातात आणि जन्मानंतरही भेदभावाच्या बळी ठरतात. लिंगभेदावर आधारित लिंग निवड हे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय अन्यायाचे द्योतक आहे. हे थांबायला हवं. आपण सर्वांनी हे थांबवायला हवं. स्त्री भ्रूण हत्या म्हणजे अंत गर्भाशयातील गर्भाशयाचा, अंत मानवतेचा आणि अंत मानवाचा.